स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांच्या स्मरणार्थ भव्य शेतकरी मेळावा. माननीय आमदार सईताई प्रकाशदादा डहाके यांच्या आयोजनातून शेतकरी मेळावा संपन्न. प्रतिनिधी फिरोज जट्टावाले. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या स्मृतींना उजाळा व कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा लाड आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा 2026 मेळावा संपन्न झाला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, प्रतोद भाजपा अकोला जिल्हा पूर्व आमदार. कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार श्री अनुप धोत्रे, खासदार अकोला लोकसभा. प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार बाबूसिंग महाराज, विधान परिषद आमदार श्यामभाऊ खोडे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, विश्वनाथजी तातोळ, देवेंद्रजीत राठोड, डॉक्टर राजीव काळे, कैलास देवरे, उपविभागीय अधिकारी कारंजा, सर्व अधिकारी पदाधिकारी तसेच आमदार प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमात हजर राहून शोभा वाढवली तसेच मार्गदर्शन सुद्धा केले. हा कार्यक्रम दिनांक 10 मे 2026 रविवार दिनी वेळ सकाळी 11 वाजतापासून सभापती निवासस्थान जवळ या नंबर 1 कारंजा उत्पन्न बाजार समिती ठिकाणी संपन्न झाला. ठिकाण कारंजा लाड हे होते. तर या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कारंजा मानोरा विधानसभा आमदार सईताई प्रकाशदादा डहाके ह्या होत्या. शेतकऱ्यांवर शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे समाधान करण्यात आले. तसेच शेतकरी प्रबळ व्हावा त्याकरिता विविध योजनांची माहिती, शासकीय अनुदानातील मिळणार अनुदान तसेच इतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याबद्दल तोटा, नफा, भाववाढ आणि याबद्दल विवेचना केली. तर बघूया आपल्या माध्यमातून काही छायांकने. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. परंतु बळीराजासाठी शेवटपर्यंत झटेन असे मी आपल्या सर्वांना या ठिकाणी ग्वाही देते. आणि या ठिकाणी आपण सर्व मान्यवर, माननीय रणधीर भाऊ, अनुपजी आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि माझे 2 शब्द संपिते. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथं यायचं आज मला मुद्दामून जे आहे ते काम त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी इथं येण्याचं मला मनापासून त्याचा जो आहे तो सन्मान, धन्यवाद या ठिकाणी मी देतो. आणि प्रकाशच्या सारख्या माणसाला राजकारणामध्ये, डहाके साहेबांसारख्या माणसाला राजकारणामध्ये आपण सर्वांनी पाठबळ जसं दिलं तसं इथून पुढं सुद्धा त्यांच्या कुटुंबाला आपण पाठबळ दिलं पाहिजे.